मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. पावसामुळे केळी, तूर, मक्यासह इतरही पिकांचं नुकसान झालेलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली. नाशिकच्या मालेगावात तुफान वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली. शेतकऱ्याच्या शेतमालाचं नुकसान झालंय. जोरदार पावसानं नागरिकांची धावपळ उडाली आहे. नाशिकच्या येवला तालुक्यात 3 दिवसांपासून मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यासह पाऊस पडतोय. आंब्याचं झाडं कोसळून 2 ते 3 ट्रॅक्टर कांद्याचं नुकसान झालेलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत आहेत. अचानक आलेल्या दमदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. हवामान विभागानं पुढचे 2 दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे. बीड जिल्ह्यातील केज आणि माजलगाव तालुक्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यानं मोठा कहर केला. अनेक गावातील फळबागांचं मोठं नुकसान झालं. वादळाच्या वेळी झाड अंगावर पडल्यानं एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. नाशिकच्या येवला तालुक्यातील नगरसूल, न्याहारखेडे, रेंडाळेसह परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट आणि जोरदार पावसानं हजेरी लावली. अचानक झालेल्या पावसामुळे उकाड्यानं त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्याला मोठा फटका बसलेला आहे. शेतकऱ्याच्या केळीच्या बागा वादळी वाऱ्यामुळे आडव्या झाल्या. नंदुरबारच्या शहादा शहरात डिझेल भरायला आलेल्या शेतकऱ्याला पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांनी मारहाण केली आहे. पेमेंट करण्याच्या वादातून मारहाण करण्यात आली. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. नांदेडमध्ये पेट्रोल पंप चालकानं दमदाटी केल्याचं दिसलं. प्लास्टिकच्या टाकीमध्ये डिझेल टाकलं जात असताना मोबाईलमध्ये शूटिंग घेणाऱ्या व्यक्तीला पेट्रोल चालकानं दमदाटी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. हिंगोली जिल्ह्यामध्ये डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे. पेट्रोल पंपावर डिझेल घेण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं. नीट पेपर फुटीच्या प्रकरणात खैरनारला कोठडी सुनावण्यात आली आहे. शुभम खैरनारला 6 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कोर्टाकडून सीबीआयची मागणी मान्य करण्यात आली आहे. सातारा नगरपालिकेत नगरसेवकांची खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत हाय व्होल्टेज बैठक झाली. गेल्या काही दिवसांपासून नगरसेवकांमध्ये अंतर्गत वाद धुमसत होता. रत्नागिरी नगर परिषदेचे 90% नालेसफाईचा दावा सत्ताधाऱ्यांच्या अचानक केलेल्या पाहणीत खोटा ठरला. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि समिती सभापतींनी शहरात पाहणी केली. यावेळी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची जागेवरच कडक शब्दात कान उघडली. किल्ले रायगडावरील गंगासागर तलाव गाळमुक्तीसाठी मोहीम राबवण्यात आली आहे. कोकण कडा मित्रमंडळ आणि पुरातत्व विभागाचा संयुक्त विद्यमाने हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. ऐतिहासिक वारशाचं जतन आणि संवर्धन करण्यात आलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाचा हंगाम अंतिम टप्प्यामध्ये असून मोठ्या संख्येनं पर्यटक मालवणमध्ये दाखल झाले. येत्या 26 मे पासून पर्यटन हंगामाला ब्रेक लागणार असून वॉटर स्पोर्ट्स, किल्ला फेऱ्या बंद होतील. पंढरपुरातील मंदिरामध्ये भाविकांनी रात्री गर्दी करू नये असं आवाहन मंदिर प्रशासनानं केलं. 24 तासच्या बातमीनंतर प्रशासनानं हे आवाहन केलं आहे. अकोला शहरासह विविध 10 ठिकाणी अवैध सावकारी प्रकरणात जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे कारवाई करण्यात आली आहे. प्राप्त तक्रारीवरून 100 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकानं ही संयुक्त कारवाई केली आहे.